अवधूत चिंतन श्री गुरुदेव संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. दत्तात्रय हरिकृष्ण मुकुंद आनंद नायक मुनि दिगंबर बाल सर्व ज्ञानसागर नुसे सरस्वती अमरापूर ग्रामे कृष्ण नदी किराती औदुंबर देवता द्वादश राती लोकोद्धार तपकत अनेक लीला जावित भक्त रक्ष कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध स्थान शस्त्रवदनी भक्तजन जाते दर्शन मनोहर पादक असं दम झाली योगिनी सेवा करत देवदत्ता पूजित असे महास्थान ते जगद्द्वार करणे नुसे सरस्वती आपण विविध लीला दाखवून मनोहर भक्तांचे अनेक लीला तिथे केले आहे. गुरुचरित्र महास्थान महासिद्ध स्थान ही वेळा नृसिंहवाडी आहे. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला दावित सांगत असे. गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्राम जसे गुरुजाती भिक्षेप्रती एक ब्राह्मण जाहीर आणि गांजलेला घेवड्याचा वेळ लागत शेंगा त्याने बहु लागतं त्याने उदरनिर्वाण करीत असे जीवन चालले. त्याच्या घरी भिक्षे जातो प्रेमाने घरात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केली. गुरुराशी गुरु म्हणता आपले तोशी श्रीमंत तिथून पुढे निघत तिथून ऐसे म्हणून निघत तिथून पुढे जावं ग्रहाबाहेर ते घेवड्याचा वेल तोडत परीत आणि निघून जात स्वस्तानाचे श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तो गुप्तस्थान अकस्मात त्याशी हो सापडले. धनाचा हंडामध्ये तो ब्राह्मण पिढ्या 7 पुरून उरते इतोके धन मिळे. त्यात ऐसे दत्त दयावंत ऐसे लीला दावित दारिद्र्य भक्ताच्या हरित करुणा सागर श्री गुरु संदेश संपत्ती आरोग्य विज्ञान ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग्य सर्व मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करत कृष्णांनी समय वाहत नृसिंहवाडी माझरी एक दिनी एक भक्त दुरून होता पाहत कृष्णांनी दुभंगत देवता येते बाहेरी जल्ले देवता बाहेर येत स्वामी पूजा करत भक्त विस्मित अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामी पूजा दिव्य प्रकाश पाहत असे. गुरु अद्भुत भक्त देवा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु निधस्थान अद्भुत निर्माण करते. तोरी मनोहर पादुका असावे त्याची पूजा करणं पूर्ण होते. मनोहर भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून हे दत्त गणगापूर जाऊन राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली. नृसिंहवाडी स्थानात अद्भुत चमत्कार होते. ते लोकभक्ती करत असते. ते मनोहर पादुकांचे गेले 700 वर्षात उद्धार लोकांनंत अपार महिमा होत ते आहे. आजही ते तवरी शिवळग्रामचे भक्त पाहत पुत्र त्याचे मरित नृसिंहवाडीत पादुकाचे सेवते पती पादुका सेवित पूजा अर्चना करी नित्य औदुंबर परीक्षणात सेवा करत राहिले. एक मास ऐसे कदा श्री गुरु स्वप्न येत पुत्र होई मग अपत्य तिथे लागी प्रसन्न वदने घरत पुत्र होई तिचा प्रति अति आनंद व्रत होती पाहते. तोरी पुत्राशी झाली वर्षात घाला झाला अकस्मात पुत्र झाला मृत एक दिनी अवधारा माता पिता दुखित माता म्हणे अक्रदंत श्री गुरु दिला वस्ताल पैसे का झाला लोक तिशी समजा परिती काही नाही ऐकत अपार दुःख करत पुत्र शवा ते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधूर पती म्हणजे पादुका असताना वर लादला तुला जिथे पुत्र शवा ते घेऊन जाईन. नृसिंहवाडी स्थान पादुकावरील शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐशी करता रात्र झाली निद्रा तशी लागली स्वप्ने गुरुमूर्ती आली काय दुःख पाहते पुत्र आहे जिवंत उगच दुःख करते ऐसे म्हणून म्हणतो माता विस्मय पाहते. पुत्राचे पाय जीवित पतीशी उठून दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन तसेच नृसिंहवाडी पादुका स्थान अपार आश्रम महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहाय सरतात म्हणून सरस्वती गंगा गुरुचित्र होता विनवी वारंवार भदा हो श्री गुरु अध्यात्म समाप्त. ओवी संख्या 40 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.